जय हिंद। नुकतीच चंद्रयान-3 मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश बनला। मग नेमका याचा फायदा काय? आपल्याला भविष्यात चंद्रावर जाता येईल का? चंद्रावर जाऊन राहता येईल का? चंद्रावर पाणी सुद्धा आहे। मग साहजिकच चंद्रावर आपल्या पत्नीसाठी किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसाठी जमीन विकत घेतली तर, आणि जमीन विकत घेतली सुद्धा आहे असे आपण माध्यमाद्वारे बरेच वेळा ऐकले असेल। यात बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतरही त्याने चंद्रावर जमीन विकत घेतल्याची बातमी समोर आली होती। शाहरुख खान यांच्या नावे सुद्धा चंद्रावर जमीन खरेदी करून आहे आणि ही जमीन शाहरुख खानला त्याच्या एका चाहत्याने भेट म्हणून दिली होती। सोबतच गुजरातचे व्यापारी विजय कथेरिया, धर्मेंद्र अनिजा, गौरव गुप्ता अशा प्रकारे अनेक भारतीयांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे। आता हे ऐकून बरेच लोक विचार करतात, चंद्रावर जमीन खरेदी कशी करता येईल? नेमकी खरेदी विक्री कुठे होते? पैसे किती मोजावे लागेल? कायदेशीररित्या चंद्रावर जमीन खरेदी करता येते का? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडत आहे। पाहूया या व्हिडिओमधून या सर्व प्रश्नांची उत्तरे। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। आता सर्वात आधी पाहू चंद्रावर जमीन कशी खरेदी करायची। इंटरनेटवर तुम्ही गुगल सर्च केलं तर अशा बऱ्याच वेबसाईट आहेत ज्या चंद्रावर जमीन खरेदी करून देण्याचा दावा करतात। या वेबसाईट आपल्याला चंद्रावर जमीन खरेदी करण्याची ऑफर देतात आणि आपण त्याची किंमत देतो, तेव्हा आपल्याला कागदपत्रे देखील मिळतात। जर आपण या वेबसाईटवरून जमीन विकत घेत असाल तर आपल्याला त्याची कागदपत्र, प्रमाणपत्र, रजिस्ट्री आणि चंद्रावर जमीन खरेदीचा दाखला देखील मिळतो। आजकाल बरेच लोक अशा वेबसाईटची मदत घेऊन चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत। आपल्यालाही चंद्रावर जमीन खरेदी करायची असेल तर आपण या वेबसाईटद्वारे ऑनलाईन पैसे देऊन जमीन खरेदी करू शकता। जमीन खरेदी केल्यावर आपल्याला पृथ्वीच्या नकाशावर त्याचे स्थान, रेखांश, दिशा आणि त्या भागाचं नाव काय आहे ही सर्व माहिती दिली जाते। तसेच इतर काही माहितीही दिली जाते। यात सॅटेलाईटने घेतलेले काही फोटो देखील दिले जाते। आपल्याला चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा संपूर्ण अनुभव येथे दिला जातो। आता इतकं समजले असेल तर मुद्दा क्रमांक 2, चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील? काही वेबसाईट चंद्रावर जमीन वेगवेगळ्या प्रकारे विकण्याचा दावा करतात, पण बऱ्याच वेबसाईटवर ही जमीन एकरानुसार चंद्रावर ही जमीन विकली जाते। जर आपण 1 एकरची किंमत पाहिली तर ही किंमत डॉलरमध्ये आहे आणि आपल्याला भारतीय चलनाऐवजी डॉलरनुसार पैसे द्यावे लागतील। एकंदर बऱ्याच वेबसाईटवरील जमिनीचा दर पाहिल्यानंतर असे लक्षात येते की या वेबसाईट्स प्रति एकर सुमारे 30 ते 40 डॉलरच्या भावाने जमिनीची कागदपत्रे देत आहेत। भारतीय चलनानुसार ही किंमत 2500 ते 3000च्या जवळपास आहे। याचा अर्थ असा की आपण चंद्रावर 1 एकर जमीन सुमारे 3000 रुपयामध्ये खरेदी करू शकता। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कायदेशीररित्या जमीन खरेदी करता येते का? नेमके नियम काय आहे, कायदा काय आहे ते पाहू। चंद्रावर जमीन तर खरेदी करता येईल, पण आपण कायद्याबद्दल अभ्यास केला तर असे लक्षात येते की हे बेकायदेशीर आहे, कायद्याने हे चुकीचं आहे। वास्तविकता पाहिली तर 104 देशांनी संयुक्तपणे बाह्य अवकाश करारावर स्वाक्षरी केली आहे, जो करार 1967 मध्ये पूर्ण झाला। विशेष म्हणजे भारताचे नाव सुद्धा या देशामध्ये समाविष्ट आहे। त्या नियमानुसार चंद्र कोणत्याही देशात येत नाही आणि त्यावर कोणीही आपला हक्क सादर करू शकत नाही। चंद्राबरोबरच अवकाशातील ग्रह, तारे, सूर्य या गोष्टीवर कोणीही आपला अधिकार सांगू शकत नाही। कोणालाही विकण्याचा अधिकार नाही किंवा खरेदी करण्याचा अधिकार नाही। या करारानुसार आकाशातील कोणत्याही वस्तूवर कोणाचाही अधिकार नाही। अशावेळी चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा हा दावा खोटा आहे। मग या वेबसाईट नक्की विकतात तरी काय, असा प्रश्न उभा राहतो। तर उत्तर आहे केवळ मानसिक आनंद। वास्तविक या वेबसाईट कोणतीही जमीन विकत नाही। या वेबसाईट केवळ प्रमाणपत्र देतात, ज्यास कायदेशीर मान्यता नाही। आपण तेथे जाऊन राहू शकता किंवा तेथे जाऊ शकता असे कधीही होऊ शकणार नाही, कारण चंद्रावर वातावरण नाही। यातून केवळ मानसिक आनंद आणि समाधान मिळते। ही वास्तविक जमीन खरेदी नाही, ही केवळ प्रमाणपत्रे आहे। आजकाल भेटवस्तू म्हणून चंद्रावरची जमीन देण्याचा ट्रेंड आहे आणि लोक त्यांच्या खास व्यक्तींसाठी किंवा स्वतःच्या स्टेटससाठी चंद्रावर जमिनीची खरेदी करत आहे। अशा प्रकारे बऱ्याच वेबसाईट चंद्राच्या नावावर पैसे घेऊन जमीन विकल्याचा दावा करतात।
आणि प्रमाणपत्रही देतात. ही केवळ एक भेटवस्तू आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर चंद्रावर जमीन खरेदी करणे म्हणजे एका कागदाच्या तुकड्यासाठी किंवा एका सर्टिफिकेटसाठी पैसे देण्यासारखे आहे. यात चंद्रावर जमीन नाही तर एक फोटो फ्रेम करायला प्रमाणपत्र मिळते. बाकी मानसिक आनंद मिळतो. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.